ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कुठलं सत्र चालू आहे आपलं लक्षात आहे ना सगळं कुठलं चाललंय सेशन 2 त्याचं नाव आहे डिस्कवर अल्टिमेट जीनियस का असं नाव दिलं अल्टिमेट जीनियस because God is that genius, ultimate genius. because we all think we are genius Yes. वाटतं ना आपल्याला मी जीनियस आहे थोडं कुठंतरी वाटत नाही तर कसं काय आपला अहंकार दुखावला जातो वाईट वाटतं ना कुणी काही बोललं मला एवढं येत नाही असं कुणी म्हटल्यावर काय कोणाशी बोलतो समजते असं मनात तरी म्हणतो आपण प्रकट नाही बोलतो बरोबर त्यामुळे प्रत्येक जण थोड्या किंवा जास्त फरकाने स्वतःला काय समजतो शहाणा समजतो जिनियसला मराठीत काय म्हणायचं पण अल्टिमेट जिनियस सर्वात शहाणा कोण आहे ते शोधण्याचा प्रयत्न आपण करतोय म्हणून त्याला म्हटलेलं आहे डिस्कवर अल्टिमेट जीनियस डज गॉड रिअली एक्झिस्ट तर पहिल्या सत्रामध्ये आपण आपल्या अस्तित्वाची चर्चा केली आपण शरीर नाही आहोत आपण कोण आहोत सच्चिदानंद आत्मा आहोत आत्म्याच्या अस्तित्वाचे पुरावे पाहिले किती प्रकारचे कुठले सायंटिफिक लॉजिकल आणि स्क्रिप्चरल लॉजिक मध्ये आहे ना प्रॅक्टिकल त्यामध्ये 3 पार्ट होते कॉमन सेन्स अजून काय होतं इंट्रोस्पेक्शन कॉन्शियसनेस सायंटिफिक मध्ये Near death एक्सपिरियन्स आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स आणि रिइन्कार्नेशन का परत आपण चर्चा करू लक्षात राहत नाही आपल्याला विसरून जातो आपण आपल्याच मनात प्रश्न येतो कधी खरंच पुनर्जन्म असतो 2 वर्षांनी कोणी विचारलं खरंच काय की बाबा माहित नाही सो आपण जे शिकतोय या कोर्स मध्ये ते थेरोटिकल नॉलेज नाहीये इट इज प्रॅक्टिकल हे आपल्या जीवनाबद्दल चर्चा करतोय या भौतिक जगतात जीवात्मे कष्ट सोसत आहेत असं म्हणतो ना सुरुवात अशी झाली जीवात्मे कष्ट सोसत आहेत या भौतिक जगात आपण जीवात्मे म्हणल्यावर कोणाची चर्चा करतो बाहेरची त्यामुळे आपल्या सर्वांचं जीवन आपण चर्चा करत आहोत हे काही आपल्या जीवनाशिवाय वेगळी कुठली चर्चा इथे होत नाही आपले किती शरीर आहेत 3 कुठली ग्रॉस बॉडी स्थूल शरीर कशाने बनलेलं आहे पंचमहाभूताने त्यानंतर सूक्ष्म शरीर कशाने बनलेलं आहे मन बुद्धी अहंकार आणि आपण स्वतः आत्मा आपलं काय आत्म्याचे
गुणधर्म काय आहे? सच्चिदानंद. सत, चित आणि आनंद. सत म्हणजे नित्य आहे, शाश्वत आहे. शाश्वत. चित म्हणजे ज्ञानमय आहे आणि आनंद म्हणजे आनंदमय आहे. त्यानंतर आपण आत्म्याच्या आत्मज्ञानाचे लाभ पाहिले शेवटच्या भागामध्ये. आता आपण दुसऱ्या सत्रामध्ये आहोत. दुसऱ्या सत्रामध्ये आपण चर्चा करत आहोत की खरंच देव वगैरे कोणी अस्तित्वात आहे का. तिथे आपण या साधू बाबांची चर्चा केली, आठवते? कशासाठी चर्चा केली? गंमत म्हणून. खरंच देव आहे का, अस्तित्व आहे का, ही गोष्ट, या गोष्टीची चर्चा कशासाठी केली? ते झालं, ती गोष्ट लक्षात आहे. देवावर विश्वास आहे का? हा, काय? देव आहे. हा, देव आहे का, ठीक आहे ना. यातनं आपण शिकलो काय या गोष्टीतनं? म्हणजे हो किंवा नाही, विश्वास, तुमचं काय विश्वास. विश्वास? हो, ते शिकलो. अजून काय शिकलो? मुख्य काय या गोष्टी मागचं? काय गोष्ट सांगितली? Does God हरी गो. माताजींचं लक्षात नाही, बाकीचे. आपला देवावरचा विश्वास परिस्थितीजन्य नसला पाहिजे. की आज बाबा साधू बाबांना हात वर हवेत तर हात वर केले, उद्या हात नको आहेत तर खाली केले, हो ना, मग निम्मे निम्मे केले, बरोबर. त्याच्यासाठी आपण अजून उदाहरणं पाहिली. इंटरव्ह्यू साठी टीका लावणारा, हो ना. त्यानंतर नास्तिक डॉक्टर, हॉस्पिटल, मोठी पूजा करणारा. कारण काय बाबा असलं तर ते उगीच कशाला चान्स घ्यायचा, हो ना. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केली तर एक पूजा करून टाकलेली बरी, रिस्क नको, बरोबर. कोणाच्या घरी काही कार्य झालं, लग्न झालं की कुलदेवतांना जायची प्रथा आहे. बरेच नास्तिक लोक असतात, जातात ते का? असलं तर उगाच नको कोप व्हायचा डोक्याला ताप, हो ना. जाऊन येऊ आपण, करेक्ट. तेव्हा त्यांचा विश्वास येतो देवा, हा कुणीतरी आहे बाबा, देव आहे. इतर वेळी रोज का नाही जात ना मंदिरात? नाही, हे सांगितलंय म्हणून तेवढ्या पुरतं जाणार. परिस्थिती आहे ना ती, एक सिच्युएशन आली, हा मग लग्न झालं बाबा, सगळं सुखाने व्हायला पाहिजे पुढचं, हो ना, चांगलं छान छान झालं. छान छान होण्यासाठी एक बाबा आशीर्वाद घेऊन आलेलं बरं आपलं, छान, हो ना. आपल्या छान छान मध्ये बाधा नको कोणाची. काही लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत, ह्याची चर्चा आपण केली. काय कारण सांगतात ते? हा, पुरावा नाहीये अजून, हा, आपल्याला दिसत नाही. आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे जर देव अस्तित्वात आहे, जो अल्टिमेट जिनियस आहे, तुम्ही म्हणता सर्वात बुद्धिमान आहे, मग दुःख काय आपल्या आयुष्यात? जर देव बुद्धिमान असेल तर त्याने आपल्या आयुष्यातलं दुःख काढून टाकलं पाहिजे. काय उपयोग त्याच्या बुद्धिमत्तेचा? आणि भक्ती केल्यास तर यातले काही गोष्टी कर्माशी रिलेटेड आहेत, त्या आपण कर्माच्या सत्रामध्ये सुद्धा चर्चा करणार आहोत. तिथे सुद्धा देवाच्या अस्तित्वाबद्दल वेगवेगळे फिलॉसॉफीज देवाच्या अस्तित्वाबद्दल याची चर्चा आपण पुढे सुद्धा करणार आहोत. तर या सत्रामध्ये आपण आत्म्याच्या देवाच्या अस्तित्वाचे पुरावे पहिले. त्या पुराव्यांमध्ये आपण 3 भाग केले. आपलं ऑब्झर्वेशन, सायंटिस्ट ऑब्झर्वेशन, आणि यातले पहिले 2 आपण पूर्ण केलेले आहेत, बरोबर. आणि स्क्रिप्चर्स राहिलेले, आणि त्याच्या पुढचे 3 पार्ट राहिले. मिसकन्सेप्शन अबाउट गॉड, डेफिनेशन अबाउट गॉड, आणि वन गॉड और मेनी गॉड्स, हे आपण आज पूर्ण करणार आहोत. तर युअर ऑब्झर्वेशन मध्ये आपण ABCDEF पाहिलं. ए म्हणजे आर्टिस्ट, आर्टिस्ट्री, आपण चर्चा केली याची. बी म्हणजे ऑर्गनायझेशन नीड्स ऑर्गनायझर, ऑर्गनायझर शिवाय ऑर्गनायझेशन होऊ शकत नाही. आर्टिस्ट शिवाय आर्टिस्ट्री होऊ शकत नाही. आपण बीवरचं उदाहरण पाहिलं, स्पायडरचं पाहिलं. सी फॉर क्रिएशन इम्प्लाइज क्रिएटर. डी फॉर डिझाइन इम्प्लाइज डिझायनर. ई फॉर एनर्जी, कुणापासून येते? एनर्जेटिक पासून. आणि एफ फॉर फ्लॉलेस लॉस, कुणाकडनं येतात? लॉ मेकर. आपण काही गोष्टी आपल्या आयुष्यात चूज करू शकतो, पण काही गोष्टी चूज करू शकत नाही. मग त्या कशा चूज होतात? रॅन्डम इव्हेंट्स आहेत का? नो, देर आर लॉज. याची आपण चर्चा केली. कर्मणा दैव नित्येन जंतुर्देहोपपत्तये स्त्रिया प्रविष्ट उदरम पुंसोरेत कणाशय.
ABCDEF झालं आणि सायंटिस्टचे कोड्स पाहिले आपण. आइन्स्टाईन, श्रॉडिंजर, केल्विन, न्यूटन वगैरे, बॉर्न, रामानुजन, हेझनबर्ग, फॅरेडे. हे केली का आपण चर्चा बिग बँग थिअरीची? याची चर्चा केली. लिमिटेशन्स ऑफ बिग बँग. ओके. स्क्रिप्चर्स, देवाच्या अस्तित्वाचे पुरावे, यातला तिसरा सेक्शन आहे. शास्त्रांमध्ये खास करून भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण काय सांगत आहे? 10व्या अध्यायामध्ये 8व्या श्लोकामध्ये चतुश्लोकी गीतेचा पहिला श्लोक, यामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात. सर्वजण म्हणा, अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता. भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत, अहम सर्वस्य प्रभवः. प्रभव म्हणजे स्रोत. मी सर्व जे काही निर्माण झालेले त्याचा स्रोत आहे. मत्तः सर्वं प्रवर्तते, सर्व माझ्याद्वारे प्रकट होतं, निर्माण होतं. इति मत्वा, हे जाणून, भजन्ते मां, जे माझी भजन करतात. भज शब्दाचा अर्थ काय? भजन्ते म्हणजे भजन करतात. भजन करणे म्हणजे काय? संस्कृत मध्ये भजन, भज धातू जो आहे त्याचा अर्थ आहे भज सेवायाम. सेवा काय? भज भज भजन शब्दाचा खरा अर्थ काय संस्कृत मध्ये? सेवा. लविंग डिवोशन. हा हे एक भजन झालं. पण भजनाचे अनेक प्रकार आहेत. जर कोणी भगवंतांच्या मंदिरामध्ये साफसफाई करत असेल ते सुद्धा भजन आहे. आता मी भगवंतांबद्दल चर्चा करताय, तुम्ही भगवंतांबद्दल श्रवण करतात, ते सुद्धा भजन आहे. म्हणून मराठीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये प्रवचनाला काय म्हणतात? कीर्तन म्हणतात. एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. इस्कॉन मध्ये कीर्तन कशाला म्हणतात? हा, सकाळच्या भागवतम कक्षेला कीर्तन म्हणत नाही. त्यामुळे ते बरोबर का आपण बरोबर? दोघं बरोबर आहे. कारण ते कीर्तनच करतायत ना, भगवंतांची कीर्ती गातायत प्रवचनामध्ये. वारकरी संप्रदायामध्ये नारदीय कीर्तन म्हणतात, बरोबर? माईक घेऊन उभं राहून कीर्तन करतात ते भगवंत. बऱ्याचदा लोकांना आमच्या मंदिरात कीर्तन आहे या, आल्यानंतर ते कीर्तन झालंच नाही की आमचं ह्याला कीर्तन म्हणतात. आमच्याकडे नॉमेनक्लेचर मध्ये फरक आहे, पण दोन्ही शब्दांचा अर्थ दोन्ही आहे. तसंच भजन शब्दाचा अर्थ, भजन म्हणजे खरा अर्थ, भज धातूचा खरा अर्थ काय आहे? सेवा. त्याचा अजून एक उदाहरण, उपवास. उपवास शब्दाचा काय अर्थ? उप म्हणजे जवळ, वास म्हणजे उपवास म्हणजे आपले उपवास म्हटल्या डोक्यात काय येतं? साबुदाण्याची खिचडी. शब्दांचे अर्थ कसे बसतात बघा डोक्यामध्ये, कारण तेच सांगितलेलं आहे ना उपवासचा. उपशब्दाचा अर्थ काय आहे? जवळ, जवळ जाणे. वास म्हणजे राहणे, वास करणे. उपवास म्हणजे जवळ जाणे. कुणाच्या? खिचडीच्या नाही, भगवंतांच्या. भगवंतांच्या जवळ जाणे ह्याला उपवास म्हटलेला. म्हणून पोटाला आराम देणे याचा खरा अर्थ आहे उपवास. पण आपल्या डोक्यात काय अर्थ नसतो? उपवास म्हणजे खिचडी. हा, वेफर्स खायचं नाही, वेफर्स खायचे, खिचडी खायची, भगर खायची, राजगिरा खायचा, हे आपलं उपवासाचं डोक्यात बसलेली संकल्पना. पण शब्दांचे खरे अर्थ समजून घेतले तर आपल्याला समजेल. उपनयन शब्द आहे. मुंज करतात त्याला काय म्हणतात? उपनयन. म्हणजे काय? उपनयन म्हटलं काय आता आपल्या डोळ्यासमोर? दुसरे डोळे.
तर त्याचा शब्दाचा अर्थ काय खरा अर्थ? उप म्हणजे जवळ, नयन म्हणजे डोळ्याला नयन म्हणतात, पण नयन शब्दाचा अर्थ काय? संस्कृत मध्ये नयती धातू आहे, म्हणजे नेणे. नयन म्हणजे नेणे, भगवंतांच्या जवळ नेणे. उपनयन म्हणजे त्या मुलाला भगवंतांच्या जवळ नेणे, त्याच्यावरती संस्कार करून, त्याला गायत्री मंत्र वगैरे देऊन. त्रिवर्णींचं केलं जायचं वैदिक समाजामध्ये. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचं उपनयन केलं जायचं. शिवाजी महाराजांचं सुद्धा उपवीत ग्रहण करायचे शिवाजी महाराज. त्यांचे उपनयन झालं होतं बालपण. नाही नाही प्रभूजी, झालं नव्हतं. यांचं झालं होतं जेव्हा यांचं हे होतं विवाहाच्या वेळेस. हा. काही जण विवाहाच्या वेळेस करतात, काही जण बालपणी करतात. त्यांचा विवाह बालपणीच झाला होता. त्यांचं उपनयन झालं होतं राज्याभिषेकाच्या वेळेस झालं होतं. आधी नव्हतं झालं? नाही. नक्की? नक्की. ठीक आहे, बघूया आपण हिस्टॉरिकली. मे बी ते घालायचे जाणवं एवढं माहिती. नाही घालायची. झालं होतं म्हणतोय, घालायचे नाही म्हणतोय. राज्याभिषेकाच्या नंतर घालायचे. हा, त्याच्यानंतर. ठीक ठीक आहे, हिस्टॉरिकली चेक करायचं आपल्याला. ओके. पुढच्या रविवारी सांगायचं कधी झालं होतं उपनयन. विथ प्रूफ, हिस्टॉरिकल प्रूफ. शिवाजी महाराजांचं उपनयन 14 जून. राज्याभिषेक झाला. उपनयन कधी झालं ते सांगायचं. नाही, सॉरी, 14 जून. 6 जूनला राज्याभिषेक झाला. नाही सॉरी, ते काहीतरी चुकलं. 6 जून राज्याभिषेकाची तारीख. उपनयन कधी झालं ते शोधून आण पुढच्या रविवारी. ओके. ठीक आहे. तर उपनयन शब्दाचा अर्थ काय? जवळ नेणे. अजून काय सांगणार होतो मी? उपनयन. हा, नयन शब्दात डोळ्याला नयन का म्हणतात? जे भगवंताजवळ मिळते. मी काहीतरी बघतोय गोष्ट, हा फोटो बघतोय मी, याचा अर्थ माझ्या या इंद्रियाद्वारे ते इंद्रिय जो विषय आहे ते मला बघायला मिळतं. याचा अर्थ काय? मला त्याच्यापर्यंत नेता आहेत माझे डोळे. म्हणजे हे मला त्यात मी हात इथं नेल्यानंतर मी हा पेला उचलू शकतो. वाहक आहे, नेणे. डोळे मला त्या ऑब्जेक्ट पर्यंत नेतात ना बघण्यासाठी. मी तिथे पोहोचल्याशिवाय मला ते कसं दिसेल? बरोबर. पण मी फिजिकली तिथे जात नाहीये. तिथनं येणारा प्रकाश माझ्या डोळ्यांद्वारे ग्रहण केला जातो. याचा अर्थ काय? मला डोळे तिथे निघतायत, म्हणून डोळ्यांना काय म्हणतात? नयन. नयती धातू आहे संस्कृत मध्ये, नेणे. तर अशा पद्धतीने भजन, इति मत्वा भजन्ते माम, जे माझी सेवा करतात. प्रभुपादांनी ट्रान्सलेशन काय केले बघा. द वाईज हू परफेक्टली नो दिस एंगेज इन माय डिवोशनल सर्व्हिस. भजन्ते म्हटलेले, त्याला काय म्हटलेले? डिवोशनल सर्व्हिस. कारण भज धातूचा अर्थ आहे सेवा करणे. इति मत्वा भजन्ते माम, असे लोक कोण आहेत जे माझी सेवा करतात हे जाणून. बुधा. बुधा म्हणजे बुद्धिमान आहेत. भाव समन्विता. कसं माझी सेवा करतात ते? भाव समन्विता. पूर्ण त्यांच्या हृदयाद्वारे ते माझी सेवा करतात. दुसऱ्या एका श्लोकामध्ये 7व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, सर्वजण म्हणा, मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. मत्तः परतरं नान्यत्, माझ्यापेक्षा परतर. पर म्हणजे एखाद्याहून श्रेष्ठ. माझ्याहून श्रेष्ठ काहीही नाही. किंचित असते, काहीच नाही. न किंचित असते. मयि सर्वमिदं प्रोतम, सर्व काही माझ्यावरती आधारलेलं आहे. त्याच्यासाठी भगवंत एक उदाहरण देतात. सूत्रे मणिगणा इव. ज्याप्रमाणे एखाद्या माळेमध्ये मोती असतात, ते कशावरती असतात आधारलेले? धाग्यावरती, सूत्रावरती. पण सूत्र दिसतं का? नाही. मोत्याच्या माळेमध्ये आतला दोरा दिसतो? नाही दिसत. पण दोरा आहे की नाही? पण दिसत नाही. पण मणी एकत्र कशामुळे आहेत?
डोळ्यामुळे. तर अशा पद्धतीने सर्व सृष्टी भगवंतांवर आधारलेली आहे, पण भगवंत दिसत नाही. त्याच्यासाठी भगवंत हे उदाहरण देतो. 9व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते. मया अध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचर अचरम. माझ्या अध्यक्षतेखाली, अध्यक्ष म्हणजे अक्ष म्हणजे डोळे, अधि अक्ष म्हणजे देखरेखीखाली. अध्यक्ष कोण असतो एखाद्या कमिटीचा? जो सर्वांवरती लक्ष ठेवून, त्याचे डोळे सगळीकडे आहेत, त्याला म्हणतात अध्यक्ष. भगवंतांना काय म्हटलेलं आहे? अध्यक्ष आहेत भगवंत. मया अध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम. ही प्रकृती कार्य करते माझ्या अध्यक्षतेखाली. चर अचर दोन्ही गोष्टी. डेड मॅटर मूविंग, ज्याला अचर म्हटलेलं आहे, आणि चर कोण आहे? मूविंग आहे. जे सर्व जीवात्मे आहेत, शरीर आहेत, बरोबर. किंवा काही ठिकाणी वृक्षांना सुद्धा अचर म्हटलेलं आहे, आणि प्राण्यांना, मनुष्यांना, पक्ष्यांना, कीटकांना चर म्हटलेलं आहे. सह जी प्रकृती आहे ती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करते. आणि जे श्लोक आहे याच्यावरती पण एक श्लोक आहे, यह चक्षुरेश सविता सकल ग्रहाणाम राजा समस्त सुरमूर्ती शेष तेज आधार शक्ती मौलम. नाही, यच्चाज्ञया भ्रमति यस्याज्ञया भ्रमति समृद्ध कालचक्र. ब्रह्मसंहितेत सुद्धा यत् चक्षुरेश, चक्षु वेगळ्या अर्थाने. सविता यस्याज्ञया भ्रमति समृद्ध कालचक्र, तो आपण इथं अर्थ देऊ शकतो. भगवंतांच्या आज्ञेद्वारे भ्रमति समृद्ध कालचक्र, सर्व कालचक्र ते भगवंतांच्या आज्ञेद्वारे चालू. तर चर अचर संपूर्ण प्रकृती भगवंतांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते. हेतून अनेन कौन्तेय जगद्वी परिवर्तते. आणि जगद्वी परिवर्तन म्हणजे जगामध्ये क्रिएशन अॅनिहिलेशन म्हणजे निर्माण आणि लय, निर्मिती आणि लय जे होत राहतं भौतिक जगतामध्ये. प्रत्येक गोष्टीची निर्मिती होते, लय होते, आणि स्थिती होते काही काळासाठी. तिन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. सृष्टी, स्थिती, प्रलय, साधन, शक्ती, रेखा. छाये वयस्य भुवनानि विभरती दुर्गा. ब्रह्मसंहितेत सांगितले दुर्गा देवी कशा पद्धतीने सृष्टी, स्थिती, लय तिन्ही गोष्टींचं कार्य पाहिलं जातं. तिन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. लय होणे गरजेचं आहे, सृष्टी होणं गरजेचं आहे, स्थिती असणं गरजेचं आहे. आपल्या शरीराचं सुद्धा सृष्टी, स्थिती, लय कायम चालू आहे. कायम प्रत्येक क्षणाला सृष्टी होतीये, स्थिती आहे आणि लय होते. मागे आपण चर्चा केली आत्म्याच्या सत्रामध्ये. दर 7 वर्षांनी शरीरातली प्रत्येक पेशी बदलली जाते. सृष्टी होते शरीराची, काही काळासाठी ती पेशी शरीरात राहते 7 वर्षांसाठी, आणि मग ती बाहेर फेकली जाते शरीरात. प्रत्येक पेशी बाहेर फेकली जाते, शरीरात निर्मिती होते. आपण जेवण करतो म्हणजे काय होते? सृष्टी आहे, ते आपण ग्रहण करतो. स्थिती आणि मग लय, त्याला बाहेर फेकलं जातं. आपण खाल्लेलं सगळं साठवून ठेवू शकत नाही. शक्य आहे का? नाही. ते विष बनतं. घेतलेला श्वास आतमध्ये ठेवू शकतो का? बाहेर सोडावाच लागतो. परत सोडलेला तसंच राहू शकतो का? आणि आतमध्ये घ्यावाच लागतो. सृष्टी, स्थिती, लय, हे तिन्ही गोष्टी चालू आहेत. हे परिवर्तन जे आहे सर्व जगामधलं, ते भगवंतांच्या अध्यक्षतेखाली चालू आहे. अजून एक कार्य करतात भगवंत. फक्त अध्यक्षतेखाली सगळं बघतायत, सगळं कामकाज चालू आहे जगाचं, एवढंच नाही. ते आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये सुद्धा एका विस्तार रूपी त्यांच्या जे क्षीरोदकशाही विष्णू आहेत क्षीरसागरामध्ये, श्वेतद्वीप, ते विस्तार पाहून प्रत्येक जीवात्म्यासोबत परमात्मा रूपी त्याच्यासोबत निवास करत आहेत. त्याचं वर्णन 15व्या अध्यायात भगवंत करतात. सर्वजण म्हणा
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् मी सर्वांच्या हृदयामध्ये वास करतो. आणि काय करतात तिथे भगवंत? मत्तः माझ्याद्वारे काय मिळतं? स्मृती, ज्ञान आणि अपोहन. स्मृती म्हणजे आठवण, ज्ञान म्हणजे ज्ञान, एखाद्या गोष्टीची माहिती जे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्याला ज्ञान म्हणतात. आणि अपोहन म्हणजे विसरणे, फॉरगेटफुलनेस, विसरणे. या तिन्ही गोष्टी कुणाद्वारे मिळतात? भगवंतांद्वारे. भगवंत आपल्याला स्मृती सुद्धा देतात आणि विस्मृती सुद्धा देतात. विस्मरण सुद्धा गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी लक्षात राहिल्या तर शक्य नाहीये. जसं आपण मागच्या सत्रात चर्चा केली, मागच्या जन्मातलं सगळं आठवायला लागलं. या जन्मातलंच आठवून एवढा त्रास होतो. बऱ्याच गोष्टी मागच्या सगळ्या जन्मातल्या सर्व गोष्टी आठवू लागल्या. सगळे आजारपण, सगळे दुःख, सगळे मृत्यू, सगळे अपमान, सगळे कठीण प्रसंग. शक्य आहे सगळं? म्हणून आपल्याला विसर पाडला जातो. आपल्या इच्छेखातरच. आपली इच्छा आहे आपल्याला एन्जॉय करायचंय भौतिक जगात. मग मागचं सगळं सपाट केलं जातं. चला स्टार्ट अगेन. बरोबर? हे सगळं कोण करतंय? भगवंत करतंय. वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्य. सर्व वेदांद्वारे कोण वेद्य आहे? कोण जाणण्यायोग्य आहे? भगवंत. सर्व वेदांचा उद्देश काय आहे? भगवंतांना जाणणे. वेदांतकृत वेदविदेवच. आणि व्यासदेवांच्या रूपामध्ये भगवंतांनी वेदांत सूत्र सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. ते सर्व वैदिक ज्ञानाचं सार आहे. आणि वेदांत सूत्र आणि भगवद्गीता हे जवळपास सर्व समान जे तथ्य आहेत किंवा जे सर्व वैदिक ज्ञानाचा जो सार आहे त्याचं प्रतिपादन करतात. म्हणून भगवद्गीतेला सुद्धा गीतोपनिषद म्हटले. उपनिषदांमध्ये जे ज्ञान आहे त्याला सूत्ररूपी वेदांत सूत्रात दिलेलं आहे. आणि हेच ज्ञान भगवद्गीतेमध्ये सुद्धा 700 श्लोकांमध्ये का संवाद रूप. महाभारत इतिहास आहे. या महाभारतामध्ये भगवद्गीता छोटा एक पार्ट आहे. भीष्म पर्वामध्ये एक छोटा पार्ट आहे भगवद्गीता. महाभारतामध्ये 1,00,000 श्लोक आहे. त्यापैकी 700 श्लोक भगवद्गीता आहे. बाकी 99,300 श्लोक जे आहेत ते बाकी सर्व वर्णन आहे. पण त्याचा सार कशात आहे? भगवद्गीतेमध्ये. काही लोकांना कथा आवडतात म्हणून वेदांमधलं जे ज्ञान आहे, वेदांत सूत्रामधलं, उपनिषदांमधलं, ते कथारूपी पुराणांमध्ये व्यासदेवांनी उद्धृत केलं. म्हणजे सोप्या शब्दांमध्ये समजलं जाऊ शकतं. कारण एकेकाळी एक व्यक्ती होता तिथे राहला. म्हणायला लागले आपल्याला इंटरेस्ट होता. हो का? काय झालं मग त्याचं? पण आपण सांगितलं की तुम्ही हे शरीर नाही आहे, भगवंतांची भक्ती करा, भगवंतांच्या सेवेमध्ये खरा आनंद आहे. की मग ते पण गोष्ट सांगायला सुरुवात केली की एकेकाळी एका गावामध्ये आटपाट नावाचं नगर होतं. असं म्हटलं की लगेच बरोबर. स्टोरी टेलिंग इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. म्हणून भगवद्गीता ही एक सिच्युएशन तयार झाली की आता युद्धाची परिस्थिती आहे. अर्जुन म्हणतो मी नाही लढणार, गुरूंना कसं मारू, ह्या आजोबांना कसं मारू, वगैरे वगैरे. आणि मग तिथे भगवान श्रीकृष्ण तिथे तेच ज्ञान जे उपनिषदांमध्ये आहे, वेदांमध्ये आहे, ते तिथे प्रकट करतात अर्जुनासाठी आणि अर्जुनाच्या द्वारे आपल्या सर्वांसाठी. तर भगवंतांनी हे ज्ञान वेदांतकृत वेदविदेव चाहम, मीच हे ज्ञान वेदांत सूत्रांमध्ये, व्यासदेव हे भगवंतांचे अवतार आहेत त्यांच्याद्वारे आपल्याला दिलेले आहे. अजून एका ठिकाणी 13व्या अध्यायात परमात्म्याचे फंक्शन्स दिलेले आहेत.
आपल्या हृदयात परमात्मा आहे. ते परमात्मा रूपी भगवंतांचा जो विस्तार आहे तो परमात्मा काय करतो हे 13व्या अध्यायात 23व्या श्लोकात सांगितलेले. सर्वजण म्हणा. उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. देहे अस्मिन् पुरुषः परः. या देहामध्ये आपण आहोतच, आपण राहत आहोत. त्याशिवाय अजून एक परपुरुष आहे म्हणजे परमात्मा. आत्मा म्हणजे सेल्फ, कॉन्शियस पर्सन म्हणजे आत्मा. जो जाणू शकतो एखादी गोष्ट, जो व्यक्ती आहे त्याला आत्मा म्हणतात. परमात्मा म्हणजे जो सुप्रीम सेल्फ. भगवंत सुद्धा व्यक्ती आहेत, पण ते कसे व्यक्ती आहेत? सुप्रीम व्यक्ती, अल्टिमेट जीनियस. पण देहे अस्मिन पुरुषः परा. या देहामध्ये अजून एक व्यक्ती आपल्या सोबत आहे. ज्या ज्या योनीमधनं आपण प्रवास करतोय, वृक्ष बनतोय, किडे मकोडे, डास, उंदीर, कॉक्रोच, ज्या ज्या योनीतनं जातोय, ज्याची आपल्याला किळस वाटते, त्या सगळ्या योनींमध्ये आपल्या सोबत भगवंत फिरतायत. परमात्मा रूपी. एक क्षण आपल्याला वेगळं सोडलेलं नाही. प्रत्येक क्षणी आपल्याकडं उपनिषदांमध्ये याची चर्चा आहे खूप सुंदर. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये तिथे उपमा दिलेली. एका फांदीवरती 2 पक्षी बसलेले आहेत. फांदी म्हणजे सॉरी, हे जे उपनिषद आहे याचं नाव आहे कठोपनिषद. कठोपनिषद. श्वेताश्वतरमध्ये सुद्धा एक उदाहरण दिलेलं आहे. कठोपनिषदामध्ये सुद्धा आहे. ते कशाची उपमा दिलेली आहे? एका झाड असतं, याच्यावरती 2 पक्षी असतात. एका पक्षी फळ खात असतो आणि 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 जो सेकंड पक्षी असतो हा जो पक्षी फळ खाऊ लागला ह्याला बघतो. एक पक्षी फळ खातोय आणि दुसरा पक्षी फक्त साक्षी आहे. तर आपल्या सुद्धा त्या झाडाला कशाची उपमा दिलेली? आपल्या शरीराची. त्या शरीरामध्ये 2 पक्षी आहेत. एक पक्षीच्या शरीराला स्वतः समजतोय आणि दुसरा पक्षी फक्त पाहतोय की हा काय करतोय. म्हणून इथे सांगितलेलं उपद्रष्टा. तो द्रष्टा म्हणजे व्यवस्थित पाहतोय भगवंत काय करतोय हा. उपद्रष्टा. उप म्हणजे एकदम छान व्यवस्थित पाहतायत काय करतोय हा व्यक्ती. अनुमंता. अनुमंता म्हणजे अनुमती देणार. की जीवात्म्याने एखादी इच्छा केली की मला हे करायचं, सँक्शन, ते होईल. त्यानंतर भरता. भरता म्हणजे पोषण करणार. की गोपीर भरतू पद कमलो दास दासा. भगवंताला काय म्हणलेलं? गोपी भरतू. त्यामुळे भरता म्हणजे जे पोषण करतो किंवा जो सांभाळ करतो किंवा जो संरक्षण देतो त्याला सुद्धा भरता म्हटलेलं. भोक्ता. खरे उपभोग करणारे कोण आहे? भगवंत आहेत. सर्व काही कोणाच्या प्रसन्नतेसाठी आहे? भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी. आणि जेव्हा भगवंतांना प्रसन्न करेल जीवात्मा, तेव्हा जीवात्मा सुद्धा आनंदी होईल, प्रसन्न होईल. त्यामुळे खरे भोक्ता कोण आहे? भगवंत आहे. 15व्या अध्यायात अजून एक श्लोक आहे जिथे भोक्ता भगवंतांबद्दल चर्चा होते. कुठला श्लोक आहे? भोक्तारम यज्ञ तपसां सर्व लोक महेश्वर सुहृदम सर्व भूताना ज्ञात्वा माम शांती मृच्छति. भगवंत सांगतात भोक्तारम यज्ञ तपसां. सर्व यज्ञ तपस्यांचा भोक्ता कोण आहे? मी आहे. सर्व लोक महेश्वर. पुढे येईल त्याची चर्चा. आणि सुहृदम सर्व भूताना. सर्व जीवात्म्यांचे सुहृद आहेत, मित्र आहेत. इथे पण महेश्वर आहे. ईश्वर शब्दाचा अर्थ काय? कंट्रोलर. कंट्रोलर. आणि महेश्वर म्हणजे महा ईश्वर, सुप्रीम कंट्रोलर. प्रत्येक जण ईश्वर आहे. आपण सर्वजण ईश्वर, मिनी ईश्वर. काहीतरी कंट्रोल आहे आपल्याकडे. असं नाही की काहीच कंट्रोल नाही. नाहीतर मग तो दैववाद होईल.
दोन वाद, दैववाद आणि कर्मवाद. कर्माच्या सत्रामध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत. दैववाद म्हणजे भगवान. सगळं स्क्रिप्टेड आहे, प्रोग्राम झालेला आहे, फक्त आपण एक्सपिरियन्स करतोय बस. आपल्या हातात काहीच नाही. मी आता इथे मारलं, हे पण म्हणजे लिहिलेलंच होतं, दुसऱ्यांना मारलं ते लिहिलेलं होतं. असं तुम्ही म्हणताय ते सुद्धा लिहून ठेवलेलं. हे मी उदाहरण सांगणार, हे लिहून ठेवलेलं, सगळं लिहून ठेवलेलं. जे होतं ते जे घडायचं ते घडणारच आहे, त्याला आपण टाळू शकत नाही. प्रत्येक काही काय जे घडायचं ते सगळं सगळं ऑलरेडी लिहिलेलं. आपल्या काहीच चेंज करू शकत नाही आपण, कशातच काहीच चेंज करू शकत नाही. ह्याला दैववाद. हे एक्स्ट्रीम पेंड्युलमचा. दुसरा एक्स्ट्रीम कर्मवाद. तूच आहेस, तू सगळं काही करू शकतोस, नाही जमलं तर नाही, तू प्रयत्न नाही केला व्यवस्थित. सोपं आहे ना असं म्हणणं. नाही मग कर्मवाद का दैववाद हे काय सत्य आहे ते आपण 5व्या सत्रात, तुम्ही 5व्या सत्राला आले पाहिजे ना सगळे. म्हणजे तुम्ही आज सांगितल्यावर मी येणार नाही पुढच्या सत्रात. त्याची चर्चा हा डिबेटच होऊ शकतो ना. आता आत्महत्या हा आहे तो, आता कर्मवाद झाला ना तो, म्हणजे थोडक्यात दैववाद नाही. आता लिहून ठेवले, आत्महत्या म्हणजे लिहून ठेवलं. हे म्हणतात की आत्महत्या म्हणजे आपलं आयुष्य आहे खूप, पण आत्महत्या म्हणजे ती आधीच आपण केलेली आहे, पुढे आयुष्य असताना पण ती केलेली आहे, मग ती स्वतःहून केलेली आहे ना. मग ती लिहून ठेवलेलं असं कळतं, आधीच लिहून ठेवलेली ही आत्महत्या करणार आहे म्हणून. करू ना आपण चर्चा. तर हे परमात्म्याचे फंक्शन आहेत, 5 फंक्शन. परमात्मा काय करतो म्हटले की लगेच उत्तर देता आलं पाहिजे. काय? उपद्रष्टा, ऑब्झर्वर, अनुमंता, सँक्शन, भरता, पोषण देणारे, भोगता, एन्जॉयर आणि महेश्वर, सुप्रीम कंट्रोलर. बरोबर. शेवटचा श्लोक पाहून आपण पुढे जाऊ. सर्वजण म्हणा. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. कल्प आदौ विसृजाम्यहम्. प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीस विसृजामि, मी सृष्टी करतो. कल्पक्षये पुनस्तानि कल्पक्षय आधीच्या ओळींसाठी. सर्व भूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्. सर्व जीवात्मे जे आहेत ते आणि सर्व ही सृष्टी जी आहे ते सर्व प्रकृतिं यान्ति मामिका, माझ्या मध्ये समाविष्ट होतात. कधी? कल्पक्षय. जेव्हा एक कल्प संपतो. एक कल्प म्हणजे 1000 ब्रह्मदेवांचा एक पूर्ण दिवस म्हणजे एक कल्प. कल्पक्षय जेव्हा एक ब्रह्मदेवांचा दिवस पूर्ण होतो तेव्हा सर्व सृष्टी भगवंतांमध्ये कल्पक्षय म्हणजे सृष्टी भगवंतांच्या प्रकृतीमध्ये सर्व काही विलीन होतं, पुन्हा सर्व प्रकृती होते. आणि ब्रह्मदेवांचं आयुष्य जेव्हा संपतं तेव्हा पूर्ण सर्व ब्रह्मांड महाविष्णूंमध्ये समाविष्ट होतं आणि पुन्हा नवीन ब्रह्मांड तयार होतं. तर हे एवढं मोठं सर्व प्रकृती आहे ते भगवंतांच्या शक्तीनुसार कार्य करत आहे, मार्गदर्शनामध्ये कार्य करत आहे. आणि पुन्हा तानी कल्पाद विसृजामि. पुन्हा नवीन कल्पामध्ये भगवंत पुन्हा सर्व निर्मिती त्यांच्या शक्तीद्वारे करतात. आता तिसरं आपण पाहिलं. आता शास्त्रांमध्ये काय सांगितलेलं आहे, भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे. आता पुढचा जो टॉपिक आहे या सत्राचा ते म्हणजे मिसकन्सेप्शन्स अबाउट गॉड. देव म्हणजे नक्की काय? काही जण म्हणतात देव म्हणजे एक प्रकाश आहे, लाईट आहे, हो ना. आणि आपल्या सर्वांना काय करायचं? त्या प्रकाशामध्ये विलीन होऊन जायचं. बरोबर. फक्त एक इफल्जन्स आहे, फक्त एक कॉन्शियसनेस आहे.
त्या प्रकाशामध्ये कुठला प्रकाश आहे? पिवळा, निळा, लाल, हिरवा? जो पण खूप लोक असे आहेत जे काय समजतात की अंतिम सत्य हे फक्त निर्विकार आहे, निर्गुण आहे, तिथे कुठेच काहीच नाही, नुसतं फक्त प्रकाश, फक्त शांत. शून्यवादी म्हणतात की काही एक्झिस्टच करत नाही, हे निर्विशेषवादी. शून्यवादी म्हणजे शून्यवाद म्हणजे शून्य, नथिंग एक्झिस्ट, काहीच अस्तित्वात नाहीये, काहीच अस्तित्वात नाहीये असं म्हणतात ते म्हणणं अस्तित्वात आहे ना. सेल्फ कॉन्ट्रडिक्ट. काहीच अस्तित्वात नाही. जीवनाचं ध्येय काय आहे? जगत राहणे, अस्तित्व संपवणे, किंवा काहीच अस्तित्वात नाहीये हा साक्षात्कार करणे. कुणाला साक्षात्कार होतो तो? काहीच अस्तित्वात नाहीये ना, हा साक्षात्कार कुणाला होणार? बरोबर. त्याला म्हणतात शून्यवाद. दुसरा आहे निर्विशेषवाद, की परमसत्य काय आहे? एकच आहे, दुसरं काहीही नाही. यू आर मी, आय एम यू, यू आर आय एम, इट इज दॅट, दॅट इज इट. सगळं एकच आहे, काही फरक कशात नाही, सगळं एकच. त्याचा योग्य अर्थ आहे अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी हे जड किंवा सूक्ष्म शरीर नाही आहे, मी आत्मा, मी आध्यात्मिक आहे, भगवंतांचा अंश आहे, हा त्याचा आहे. पण अहम ब्रह्मास्मी म्हणजे अहम परब्रह्म नाही आहे, अहम ब्रह्मास्मी आहे. बरोबर. मी आपण आत्मा आहोत, परमात्मा नाही. आपण पुढे याची चर्चा करणार आहोत विस्तृत मध्ये, वेगवेगळ्या तत्वज्ञानांची. काही जण म्हणतात देव म्हणजे काय? निसर्ग, निसर्गात सगळं आहे, सर्व निसर्गाचीच कमाल आहे. नेचर, प्रकृती. पण प्रकृती कोणाची तरी असते, नुसतीच प्रकृती नसते. नेचर कोणाचं, एखाद्या ह्याचं नेचर फार रागीट आहे, म्हणजे नुसतं नेचर नसतं ना, कोणाचं तरी नेचर असतं. बरोबर. प्रकृती, प्रकृती आज ठीक नाहीये, पण कुणाची? बरोबर. म्हणून प्रकृती म्हटल्या whose प्रकृती, कुणाची प्रकृती? पुरुष कोण आहे तिथे? म्हणून पुरुष आणि प्रकृती याला वेगळं केलं जाऊ शकत नाही. प्रकृती म्हणजे तिथे पुरुष असतो.